माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता ईश्वरी खूप जास्त खुश असते, कारण ती आता माहेरी आलेली असते. माहेरी आल्यानंतर तिच्या आईनं तिच्यासाठी स्पेशल अशी छान खंड आणि पुरीचा बेत केलेला असतो आणि त्यामुळेच ती खूप जास्त खुश असते. ती म्हणत असते की आज बऱ्याच दिवसांनी श्रीखंड खाणार आहे मी. खरंच ना, खूप भारी वाटलं असंही आता म्हटलं जात असतं. तेव्हाच खा ना, आरामात खा, मजा येणार आहे. मग असं म्हणूनच ना आता इकडे ईश्वरी जी आहे ती मात्र आता बोलू लागते की बरं झाला आई तू श्रीखंड केलंस. श्रीखंड तर मला खूप जास्त आवडतं. आता ते खात असतानाच इकडे आता शुभू देखील त्यांच्यासोबतच असतो. शुभूच्या हाताला डाव्या जी जखम झालेली असते ती आता ईश्वरीला दिसते. ईश्वरी शुभूला विचारते की हे काय झालं आहे. त्यावर शुभू काहीच नाही, एवढं काही नाही आहे, नको विचार करू इतका, असं उगाच उडवाउडवीचं कारण देऊ लागतो. पण आता ईश्वरीचा चमचा नुकताच ना खाली पडलेला असतो. जेव्हा तो खाली पडतो तेव्हा ईश्वरी तो चमचा उचलायला जाणार, तेच आता शुभू तिला म्हणतो की मी उचलून देतो. मग शुभूने उचलून देताना शुभूच्या हाताला ती जखम स्पष्ट ईश्वरीला दिसत असते. ईश्वरी पुन्हा एकदा त्याला विचारते की काय झालं आहे हाताला. सुद्धा काही नाही असं म्हणून तो विषय जो आहे तो भलतीकडेच नेत असतो. तर इकडे जी ईश्वरी असते तिला कुठेतरी ना दाट संशय येत असतो. तिला असंच वाटत असतं की काहीतरी गडबड आहेच. मग दुसरीकडे आता अर्णव काम करत असतो. त्याचं महत्त्वाचं काम सुरू असतं. त्याचं महत्त्वाचं काम सुरू असतानाच ना अचानकपणे आता तिथे बाबा आलेले असतात. बाबा खरं तर इकडे तिकडे बघत असतात की कोणी आहे का, पण बाबांना कोणीही दिसत नसतं आणि त्यामुळेच ना बाबा विचार करतात की कोणी नाही आहे तर आता आपणच स्वतः चहा करून घ्यायचा. म्हणून बाबा स्वतःहूनच चहा वगैरे करून घेत असतात. त्यावेळेला आता अर्णवची नजर जाते. अर्णव पाहतो तर अर्णवच्या लक्षात येतं की हे काय करतात किचनमध्ये. म्हणून अर्णव आता किचनच्या दिशेने जात असतो आणि तो आता विचारू लागतो. तोपर्यंत इकडे बाबांना सगळं काही बघत असतात की काय सामान कुठे ठेवलं आहे, कारण घरात तर कोणी नसतं आणि त्यांना चहा करायचा असतो. यासाठी त्यांची धडपड सुरू असते. ज्या वेळेला हे सगळं काही ते व्यवस्थित करत असतात तेव्हा त्यांनी चहासुद्धा गॅसवर ठेवलेला असतो. गॅसवर चहा ठेवलेलाच असताना तिथे मात्र आता लगेच अर्णव येतो आणि विचारतो की काय चाललं आहे, कळेल का मला. मग आता काही नाही, चहा हवा होता ना, म्हणूनच तो चहा घ्यायला आलो होतो. चहा काय झाले, म्हणजे बाकी कोण नाही आहे का घरात. नाही, कोणीच नाही आहे ना, मी आवाज दिला आधी पण कोण आलं नाही, म्हणून म्हटलं मग स्वतःचाच करून घ्यावा. तू घेणार आहेस का, असं देखील बाबा त्याला विचारतात. त्यावर तो म्हणतो मी चहा घेत नाही आणि असं बोलून फोन आलेला असतो म्हणून कामासाठी म्हणून तो हॉलमध्ये निघून जातो. दुसरीकडे आता ईश्वरी जी आहे ती आता आईकडे असते. अर्णव मात्र बघत असतो आणि अर्णवना फोनवर एकदम जोरजोरात बोलत असतो. अर्णव फोनवर कामासंदर्भात जोरजोरात बोलत असतानाच ना अचानकपणे आता लक्ष जातं. तो आता बघतो तर काय, अर्णवच्या आवाजाने दचकून ना बाबांच्या हातात जो चहाचा पातेलं असतं ना ते चहाचं पातेलंच खाली पडतं. त्यात जो चहा असतो तो पूर्णपणे बाबांच्या पायावर सांडतो. बाबांच्या पायावर पूर्ण चहा सांडल्याबरोबर ना आता बाबांकडे पायाला खूप जास्त जखम झालेली असते. आता बाबांच्या पायाला जखम झाली आहे म्हटल्यावर इकडे आता अर्णवला लगेच लक्षात येतं. अर्णव इकडे तिकडे हाका मारू लागतो अनिताताई, अनिताताई कुठे आहात तुम्ही, असं बोलून. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की ईश्वरी हिचं जेवण वगैरे झालेलं असतं तर आई तिला बडीशेप देत असते. आई बडीशेप देत असतानाच ती थोडा विचार करत असते. तर तेव्हाच ना आई विचारते की सगळं काही ठीक तर आहे ना, काही प्रॉब्लेम तर नाही आहे ना माहेरी. त्यावर ईश्वरी म्हणत असते की नाही आई, सगळं ठीक आहे, पण तुला सांगू का, एक छोटासा प्रॉब्लेम म्हणजे अर्णवचे बाबा आता पुन्हा आलेले आहेत. त्यावर आता सुप्रियाला धक्का बसतो. सुप्रिया म्हणते काय, त्यांना तू घरी आणलेस का. त्यावर ईश्वरी सांगते की हो, अर्णवचे बाबा घरी आलेले आहेत, पण अजूनही घरात त्यांना कोणीही ॲक्सेप्ट करायला तयार नाही आहेत. मग माझी अशी इच्छा होती की जर तू माझ्यासोबत तिकडे आलीस, तू त्यांना भेटलीस तर तुमच्यातले गैरसमज दूर होतील.
जेव्हा तुमच्यातले गैरसमज दूर होतील ना, तेव्हा सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित होतील, असं देखील आता ती आईला सांगून समजावू लागते. त्यावर आता सुप्रिया चकित होते, कारण एवढ्या वर्षानंतर एखादा माणूस आपल्या समोर आला आहे आणि मग आपण काय रिॲक्ट करावं हे सुप्रियाला समजत नसतं. म्हणून सुप्रिया म्हणते की सॉरी, पण मला नाही जमणार. त्यावर ईश्वरी म्हणते की आई, मला कळतंय तुझी द्विधा मनस्थिती झालेली आहे, पण पण जरा लक्षात घे ना काही गोष्टी. नाही, मला काही गोष्टी लक्षात घ्यायच्याच नाही आहेत. मला आता सध्या तरी ना हे धाडस करवत नाही आहे समोर जायचं, असंही आता सुप्रिया बोलत असते. सुप्रिया थोडी टेन्शनमध्ये असते. तेच ईश्वरी आता आपल्या आईला समजावते. आपल्या आईला म्हणते की मला कळतं आई, तुला होणारा त्रास आणि ह्या सगळ्या काही गोष्टी, पण आता तुला जर थोडा वेळ घ्यायचा असेल तर तू घेऊ शकतेस. त्यावर मी तुला काहीच बोलणार नाही, असंही आता सांगितलं जातं. मग आता सुप्रिया जी आहे ती म्हणत असते की काय आहे ना, इतक्या वर्षानंतर सगळं काही समोर पुन्हा आठवणं म्हणजे केवढा त्रास होऊ शकतो, आणि तोच त्रास ना मला नको आहे. म्हणजे मला पुन्हा त्या सगळ्या गोष्टी आठवतील आणि मग सगळ्या गोंधळ उडेल. त्यापेक्षा थोडा वेळ दे मला, असंही सुप्रिया ईश्वरीला म्हणते. त्यावर ईश्वरी आपल्या आईला समजून घेते आणि ईश्वरी आपल्या आईला सांगते की आई ठीक आहे, तुला जेवढा वेळ घ्यायचा आहे ना तेवढा वेळ घे. त्यावर सुप्रिया आता ईश्वरीकडे बघून चकित होते आणि ईश्वरीला म्हणते की कशी काय गं एवढे तुझ्यात बदल झालेत, म्हणजे एवढा समजूतदारपणा कसा काय आलाय गं तुझ्यात. मी तर विचार करते की एवढं कसं काय जमू शकतं तुला. त्यावर ईश्वरीला आता आई हे सगळं विचारत असतानाच ईश्वरी म्हणत असते की आई, चालतंय गं, म्हणजे मला कळतंय आता इतक्या वर्षानंतर एवढा सगळा मनस्ताप झालेला असताना एखादा व्यक्ती समोर येणार आणि मग तो त्रास होणारच आहे. बाबांनासुद्धा त्या गोष्टीचा त्रास होतो आहे, मी समजते, आणि तुला तर होणारच ना गं. शेवटी तू ह्या त्रासासाठी काय काय करत होतीस, पण आता चल मला निघायला हवं, असं बोलून आता जी ईश्वरी आहे ती निघत असते. इकडे अर्णव सुनीताला वगैरे हाक मारत असतो, पण कोणीही घरात नसतं. त्यातच आता तो स्वतःहूनच त्यांना बाहेर हॉलमध्ये घेऊन येतो आणि त्याच वेळेला आता अर्णव म्हणत असतो की थांबा, ऑइलमेंट लावायला हवं तेव्हाच बरं वाटेल. पण आता फर्स्ट एड बॉक्स कुठे ठेवलेला असतो, कारण त्याला माहीतच नसतं की हे सगळं सामान कुठे ठेवलेलं आहे. म्हणूनच मग तो आता ठरवतो की मिस इंदौरला कॉल करायला हवा. घरात तर कोणीच नाही आहे. तर ईश्वरी आता पोचत आलेली असते, घराच्या बाहेर अगदी असते. अर्णव तिला विचारतो बॉक्स कुठे ठेवला आहे. तर ईश्वरी सांगते डायनिंग टेबलजवळ जे कपाट आहे ना तिथे. ईश्वरी विचारते की अर्णव सर, तुम्हाला काही झालं आहे का, काही प्रॉब्लेम आहे का, असं देखील आता अर्णवला ती विचारत असते. त्यावर अर्णव काही नाही असं म्हणतो. त्यानंतर आता त्याला पहिल्यांदा तो बॉक्स शोधायचा असतो, कारण बाबांच्या पायाला झालेली जखम आणि ते भाजलेलं जे आहे ते दिसत असतं. त्यामुळे त्याला असं वाटतं की ऑइलमेंट लावलं की बरं वाटेल, आणि म्हणूनच तो ट्यूब शोधण्यासाठी गेलेला असतो. ईश्वरी आता बाहेर पोचलेली असते, पण अर्णवला सांगत नाही. ती म्हणते की नक्की काय झालं असेल, म्हणून ती हळूच दबक्या पावलानं घरी यायला निघालेली असते. इकडे अर्णवने ऑइलमेंट काढून बाबांच्या हातामध्ये दिलेलं असतं आणि आता बाबांना तो म्हणत असतो की घ्या, लावून घ्या, आणि असं म्हणून अर्णव आता तिकडनं जात असतो. तर बाबासुद्धा स्वतःच्याच हाताने ऑइलमेंट लावत असतात, पण त्यांचा हात काही पायापर्यंत पोचत नसतो. मग काय, अर्णव हे सगळं काही बघतो आणि मग अर्णव स्वतःच्याच हाताने त्यांना ऑइलमेंट पायाला लावून देत असतो. आणि हे सगळं काही लांबूनच ना ईश्वरी बघत असते. ईश्वरी जेव्हा या सगळ्या काही गोष्टी लांबून बघते तेव्हा तिला खूप जास्त आनंद होतो, आणि मग काय, ती तर पाहतच राहते. तर दुसरीकडे मात्र आता अर्णव जो आहे तो मात्र विचार करत असतो की मी जे काही करतोय ते बरोबर ना, पण तो फक्त इथे आता माणुसकी जपत असतो. त्याला हेच वाटत असतं की आपण काही झालं तरीसुद्धा माणुसकी जपायला हवी, म्हणून तो बाबांच्या पायाला छान मलम आणि त्यावर आता कापूस वगैरे लावून देतो. हे सगळं तर होतंच, पण दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की बाबांना तो हे सगळं लावून देत असतानाच ईश्वरीच्या फोनची बेल वाजते, म्हणजेच ईश्वरीची रिंगटोन ऐकू येते. मग आता आवाज कुठून येतोय, म्हणूनच आता अर्णव आणि त्यासोबत बाबा बघू लागतात. तेव्हा त्यांना कळतं की समोर तरी ईश्वरी उभी आहे,
ईश्वरीही दचकते, कारण ईश्वरीला हे जे काही चाललेलं आहे ते लांबूनच अनुभवायचं असतं आणि यासाठी ती जरा शांत असते. पण जेव्हा ती ह्या सगळ्या काही गोष्टी बघते ना, तेव्हा अर्णव लगेचच ना तिच्याकडे पाहू लागतो. अर्णवला समजतं की आता ही आलेली आहे आणि त्यामुळे अर्णव लगेचच ना मग त्यांची ट्यूब लावत असतो ना, ती आता मध्येच थांबवतो. आणि जेव्हा तो हे सगळं काही करतो तेव्हा मात्र आता ईश्वरी त्याच्याकडे पाहतच राहते. ईश्वरी म्हणत असते की वा, जरा काहीतरी चांगलंच झालेलं दिसते, म्हणजे दोघांमध्येही बरेच बदल झालेले दिसत आहेत. बरं झालं म्हणजे दोघंही एकत्र आलात ते, असंही आता अर्णवकडे बघून ईश्वरी बोलत असते. पण अर्णवला या सगळ्या गोष्टी नको असतात. अर्णव म्हणत असतो की तू जसं समजतेस ना तसं काही नाही, आणि असं बोलून तो उठून निघून जातो. तेच आता ईश्वरी बाबांकडे येते आणि बाबांना विचारते की बाबा काय झालं. त्यावर आता बाबा सांगतात की काही नाही गं, काय आहे ना, मला ना जरा जमत नव्हतं. मी चहा बनवत होतो आणि चहा बनवत असतानाच ना अचानकपणे माझ्या पायावर चहा सांडला. आणि हे सगळे काही गोष्टी ऐकून आता कित व्हायला झालेलं असतं. बाबा म्हणतात की खरं तर मी एकटा स्वतः चहा बनवून घेऊ शकलो असतो, पण ते काय आहे ना, अचानक आहे ना इकडनं आवाज आला. आवाज आल्याबरोबर मला समजलंच नाही नक्की काय झालं ते, आणि म्हणूनच मग मी विचार केला की काहीतरी गडबड आहे. म्हणूनच मग आवाज आलेला होता अर्णवच्या आवाजाने मी दचकलो आणि माझ्या हातात ना तो चहा पडला आणि त्यामुळे हे सगळं झालं, असं देखील आता म्हटलं जातं. जेव्हा आता या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा मात्र आता ईश्वरी स्वतःच्या हातानेच बाबांच्या पायाला मलम लावून देत असते. बाबांनासुद्धा बरं वाटत असतं. दुसरीकडे आता नम्रता डायनिंग टेबलच्या खुर्चीवर बसलेली असते. तेच आता समोरून ना अचानकपणे आकाश आलेला दिसतो. आकाशला पाहूनच ना आता खूपच मोठा आनंद झालेला असतो. आणि जेव्हा तो येतो तेव्हा म्हणत असतो की मी असं सहज म्हणून आलो, पण एवढी घाई काय होती. नाही, आज म्हटलं वेळ आहे तर जावं. तर सुप्रिया म्हणते की हो, आज नम्रतालाही वेळ आहे, तुम्ही बोलून घ्या. आणि मग आता ते दोघंही जण गप्पा मारत असतात, तर शुभू त्यांच्याकडे रागातच पाहत असतो. मग आता नम्रताला येताना आकाशने ना ड्रेस गिफ्ट आणलेला असतो आणि तो ड्रेस तो देऊ लागतो. जेव्हा तो ड्रेस देतो ना, तेव्हा मात्र आता नम्रता म्हणत असते की हे कशासाठी. त्यावर आता आकाश म्हणतो की हे तुझ्यासाठी स्पेशल आहे, घे, मी ऐकणार नाही आहे तुझं, असंही आता म्हटलं जातं. मग आता नम्रताला घ्यावंच लागतं. त्यानंतर नम्रताने आकाश बोलत असतात. तेच आता आकाशला थोडं रोमॅन्टिक होत असतो तो आणि नम्रताचा हात वगैरे पकडत असतो. तेच नम्रता म्हणते की आई आहे. मग आता सुप्रियाने येताना त्या दोघांसाठी कोकम सरबत बनवून आणलेलं असतं. त्यानंतर आता आकाशला थोडं नम्रतासोबत बोलायचंही असतं. त्यामुळेच तो आता नम्रताला म्हणतो की चल आपण बाहेर जाऊया आणि बोलूया. मग आता नम्रताही म्हणत असते की हो हो चालेल. मग आता ते दोघंही जण बाहेर जातच असतात. तेच आता शुभू म्हणत असतो की तुम्ही दोघंही जाताय का, थांबा मीही येतो तुमच्यासोबत, असंही आता म्हटलं जातं. मग आता तोही त्यांच्यासोबत उठून जात असतो. त्यामध्ये आकाश आणि नमू थोडे ऑकवर्ड झालेले असतात, कारण त्यांना असं वाटत असतं की त्यांच्यामध्ये कोणी कबाबमध्ये हड्डी नको. त्यातच आता हा शुभू त्यांच्यासोबत बाहेर यायलासुद्धा तयार असतो. आधीच आकाशला ना नुसता वेळ मिळत नसतो ह्या दोघांच्यात, म्हणून नको वाटत असतं. तर हे आता सुप्रियाने ऐकलेलं असतं. तर सुप्रिया आता त्याला थांबवते आणि म्हणत असते की जरा ऐक ना शुभू, मला ना जरा मायावर ना ते गोंद काढून हवं आहे, तेवढं काढून दे मला, म्हणजे बरं पडेल. मग आता शुभूही शांत राहतो. शुभू जेव्हा आता ह्या सगळ्या काही गोष्टी बोलत असतो, तो बघतो की ते दोघंही जण तिकडनं गेलेले आहेत. आणि दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की इकडे ते निगेटिव्ह जे आहेत ते आता मिळवलेले असतात. आणि जेव्हा ते निगेटिव्हज त्यांनी मिळवलेले असतात ना, तेव्हा मात्र आता खूपच जास्त आनंद वल्लरीला झालेला असतो. वल्लरी आता म्हणत असते की आता तर तुम्ही काहीच करू शकत नाही, कारण आहे ना मला जे हवं आहे ते मिळवलं आहे मी. मला ज्या गोष्टी हव्या होत्या त्या आता सगळ्या माझ्या ताब्यात आहेत.
कोणीही तुम्ही मला आता काढूच शकत नाही वेड्यात, कारण आता मी कुठूनही फसणार नाही. निगेटिव्स माझ्याकडे आहेत. रमाकांत, तुझे आता दिवस भरले, लवकरच या घराबाहेर पडशील. आणि निगेटिव्ह हातामध्ये असल्यामुळे वल्लरी खूपच जास्त खुश असते. तिला आता एकदम भारी वाटत असतं. अगदीच काहीतरी जिंकल्याचं फील येत असतं तिला. आणि त्यामुळेच ना आता ती खूप जास्त खुश असते. एकटीच आरशामध्ये बघून बडबडत असते, कारण तिला आता सगळ्याच गोष्टी तिच्या हातात आलेल्या आहेत असंच वाटत असतं. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की वल्लरी ही खुश असतानाच इकडे ती आता विचार करते, रमाकांतचा काही टिकाव जास्त दिवस इथे राहणार नाही, कारण आहे ना मी तशी वेळच आणेन. म्हणूनच ती खुश असते, कारण रमाकांतने जर काही गोष्टी खोदून काढायचा प्रयत्न केला आणि ईश्वरीसुद्धा त्या मुळाशी गेली तर माहिती आहे आपलं काही खरं नाही या वल्लरीला. म्हणूनच वल्लरी आता त्या परीनं प्रयत्न करत असते. तर दुसरीकडे मात्र आता राकेश जो आहे तो नुकताच घरी आलेला असतो. कर्णिका झोपली आहे का हे पाहत असतो. कर्णिका झोपलेली असताना तो एकटाच बडबडत असतो आणि म्हणत असतो की बरं झालं निदान तू झोपलीस. काय आहे ना, तुझा बाप आहे ना, काय काय करू शकतो ना हे तुला माहीत नाही आहे. तर दुसरीकडे मात्र आता नुकताच ना राकेश आलेला असतो आणि त्याने कंपनीमध्ये खूप मोठा घोटाळा केलेला असतो. 35 लाख रुपये त्याने कंपनीतून गायब केलेले असतात. आणि मग तो एकटाच रूममध्ये येऊन बडबडत असतो की आता तर मला हे पैसे तर भेटलेत, पण आता विश्वास जसा अर्णवचा कमावला आहे ना तेव्हापासून जरा बरं वाटते. जेव्हापासनं या सगळ्या गोष्टी आपल्या हाती लागल्यात, असं बोलून तो एकटाच हसत असतो. आणि त्याला आता ते 35 लाख रुपये भेटलेले असतात, त्याचा सुगंध घेत असतो तो. तर आता त्याला असं वाटत असतं की चला सगळ्या काही गोष्टी आपण जशा ठरवल्या आहेत अगदी तशाच होत आहेत. आणि म्हणूनच मग तो खूप जास्त खुश असतो. आणि तेव्हाच ना तो आता विचार करतो की चला फायनली आपल्याला जे हवं आहे ते आपण मिळवतो आहे आणि त्या गोष्टी मिळवून आपण राहणारच. आणि त्यामुळेच तो आता खूप जास्त खुश असतो आणि त्याच्या बॅगेमध्ये जी दारू असते ती दारू काढून तो पिऊ लागतो. आणि लॅपटॉपमध्ये एक मुलींचे फोटोज बघत असतो. आणि जेव्हा तो मोबाईलमध्ये फोटोज बघत असतो ना तेव्हाच ना त्या मुलीसुद्धा एकदम भारी भारी असतात. आणि ते फोटोज बघत असता आता तो दारू पीत असतो. जेव्हा तो दारू पीत असतो ना फोटोज बघूनच ना तेव्हाच नेमकी ना आता अंजलीही तिथे आलेली असते. अंजली जेव्हा तिथे येते तेव्हा अंजलीने येताना त्याच्यासाठी चहा वगैरे आणलेला असतो, पण त्याचं लक्ष नसतं, कारण तो दारू पीत असतो. तो दारू पीत असतानाच आता तो एकदमच फ्री असतो आणि त्याला असं वाटत असतं की कसली मजा आहे नाही. मग तेवढ्यातच ना अंजली आल्यावर तो लगेच आपली दारू खिशामध्ये लपवतो. मग तेव्हा अंजली तिथे येते आणि अंजली म्हणत असते की काय हो, काय करताय. त्याबरोबर आता राकेश लॅपटॉपही लगेच बंद करतो, कारण तो काम करत आहे असंच काहीसं दाखवत असतो. त्यानंतर अंजली म्हणते की हे काय हो, आता कुठे आलात, तोपर्यंत कामालाही लागलात का. म्हणजे किती कष्ट कराल हो तुम्ही ठरवलंच आहे का की आता खूप जास्त पैसे कमवायचे तेव्हा शांत बसायचं. त्यावर आता आपल्यासाठीच आपल्या मुलीसाठी सगळं काही करतो, असंही आता तो म्हणत असतो. त्यानंतर आता वास येतोय हो कसला वास येतोय हो हा, असं ती आता राकेशला विचारत असते. राकेशला माहिती आहे तो दारू पित होता म्हणून वास येतोय. मग आता राकेश म्हणतो की 1 मिनिट थांब, मला फोन आला आहे, मी फोनवर बोलून येतो. आता तो फोनवर बोलायला बाहेर जाण्याचं नाटक करू लागतो, कारण त्याला माहिती आहे की त्याच्याकडे दारू आहे आणि हिने जर ओळखली तर प्रॉब्लेम होईल. त्यामुळे तो बाहेर जातो. पण ती नंतर विचार करते की हे तर दारू पित नाही, मग वास कुठून येतोय हा, असाही डोक्यामध्ये तिचा विचार सुरू असतो. तर दुसरीकडे मात्र आता राकेश हा बाहेर गेलेला असतो आणि राकेशला माहिती असतं की आपण जर पकडलं गेलं तर आपलं काही खरं नाही. आणि यासाठी तो जरा शांत असतो आणि बाहेर जातो. तर दुसरीकडे मात्र अंजलीच्या डोक्यामध्ये तेच प्रश्न सुरू असतात की काय चाललं आहे हे सगळं काही. इकडे आता जो अर्णव आहे तो भांडत असतो आणि भांडत असताना तो म्हणत असतो की काय चाललं आहे हे सगळं काही, म्हणजे मला कळत नाही आहे की 35 लाखाचा घोटाळा कसा होऊ शकतो.
तुम्हाला कळत नाही आहे का? तुम्ही यामध्ये जरा लक्ष घाला ना. असं कसं तुम्ही सगळं विसरताय? लक्ष घालाल तेव्हाच कळतील ना सगळ्या काही गोष्टी. हो हो, सगळं करतोय सर मी. बघतो मी. 35 लाख हे काही कमी नाही आहे. आता एवढे गायब झालेत, उद्या जर जास्त गायब झाले तर? नेमकं राकेशने हे बोलणं ऐकलेलं असतं. राकेश विचार करतो की मी एवढं सगळं समजून व्यवस्थित पैशांचा घोटाळा केला तरीसुद्धा ह्या चिंटूला कसं काय कळलं, असा विचार ना आता मनामध्ये येऊ लागलेला असतो. आणि तेच आता अर्णव जो आहे तो फोनवर भडकत असतो शिर्केंवर. शिर्केंना सगळ्याचा हिशोब विचारत असतो. तो म्हणत असतो की प्लीज लवकरात लवकर सगळ्याचा हिशोब काढा, तेव्हाच आपल्याला सगळ्या काही गोष्टी कळतील. तेच आता दुसरीकडे आता अर्णव थोडा विचार करत असतो की एवढ्या मोठ्या पैशांचा घोळ होऊ तरी कसा शकतो, कधी असा झाला नव्हता. मग आता कसं काय झाला? मग राकेश विचार करतो की मी तर पैसे तर मिळवलेत, पण आता ते पैसे काय करायचे? रात्रीत मला ते पैसे गायब करावे लागतील. काहीतरी विचार कर रे राजेश, कर काहीतरी विचार, असं तो एकटाच बडबडत असतो. कारण त्याला माहिती आहे त्याच्याकडे जर पैसे सापडले तर एवढे दिवस तो जे काही नाटक करतोय ना, ते नाटक आता फसेल. आणि म्हणूनच मग तो आता विचार करतो की आपलं नाटक फसायला नको. दुसरीकडे ईश्वरी डायनिंग टेबलवर सगळं काही सामान जे आहे ते आता उचलत असते. सगळ्या सामानाची यादी जी आहे ती व्यवस्थित तिने केलेली असते. इकडे आता आकाश आलेला असतो आणि आकाश जेव्हा येतो ना तेव्हा तो म्हणत असतो की काय चाललं आहे? आणि तेव्हाच आकाशला ते विचारत असते की मी तर ठीक आहे, पण तुमचं काय चाललं आहे? म्हणजे मला काही गोष्टी कळत नाही आहेत, काय चालल्या आहेत त्या. मग आता ती विचारते की आता कंपनीतून यायला तुम्हाला उशीर झाला आहे की कुठे गेला होतात भाऊजी? सांगा ना. नमुताईला भेटायला गेला होतात का? नाही, थोडं कामच होतं, त्याच्यासाठीच थांबलो होतो. थोडी छोटी मोठी कामं होती ती करून घेतली, असंही आता तो म्हणत असतो. तेच ईश्वरी आकाशवर भडकते आणि म्हणते की आकाश भाऊजी, मला कळलं आहे, मला नमुताईने सगळं सांगितलं आहे. तुमच्यावर 2दा हल्ले झालेत आणि त्यामुळेच ना तुम्ही काय करताय, तुम्हाला डाऊट येतो आहे का कोणावर? तर तसं असेल ना तर बोला माझ्यासोबत. तुम्ही अर्णव सरांनाही सांगितलं नाही आहे आणि तर तुम्ही अर्णव सरांना तरी निदान सांगाल ना तर ते बरं होईल ना. म्हणजे अर्णव सर आणि मी मिळून काहीतरी करू ना, पोलिसात बघू काहीतरी होतं आहे का, काय ना काही तर शोधायलाच हवं ना भाऊजी, असं काय म्हणताय तुम्ही, असंही आता ईश्वरी जी आहे ती म्हणत असते. तर तेव्हा तो म्हणत असतो की हो हे तर आहे, तू म्हणतेस ते बरोबर आहे, मी सुद्धा माझ्या परीनं प्रयत्न करतोय, काही होतं आहे का, पण नाही अजून. पण तुला सांगू का, माझ्यावर कोणीतरी ना लक्ष ठेवून आहे, पण कोण लक्ष ठेवून आहे ते कळत नाही आहे. कारण त्या दिवशीसुद्धा मी नम्रताला भेटायला गेलो होतो. नम्रताला भेटायला गेलेल्या असताना ना अचानकपणे कोणीतरी तिथे आलं आणि माझ्यावर हल्ला केला नम्रता गेल्यावर. मग ह्या सगळ्या काही गोष्टी आकाश जो आहे तो सांगतो. मग आकाशच्या बोलण्यावर थोडासा विचारणा आता मात्र इकडे ईश्वरी करू लागते. ईश्वरीला समजत नसतं की काय बोलावं, काय रिॲक्ट करावं ते. मग दुसरीकडे मात्र आकाश म्हणतो की चल आता मी निघतो, तसाही खूप जास्त उशीर झाला आहे, असं बोलूनच ना तो आता तिकडनं जायला निघतो. आकाश तिकडनं निघून गेल्यानंतर आता मात्र इकडे ईश्वरी जी आहे ती विचार करत असते. आणि ईश्वरी जेव्हा विचार करते ना तेव्हा तिला काही समजतच नसतं. तिचं डोकं काम करण्याचं झालेलं असतं. तिला आता काही गोष्टी कळतच नसतात. पण तिला असं वाटत असतं की या सगळ्याच्या मागे जे आहे ना ते बहुतेक नक्कीच ना तिला असं वाटतच असतं की शुभंकर आहे की काय. आणि म्हणूनच ना ती थोडा विचार करत असते. आणि जेव्हा ती या सगळ्या गोष्टीचा विचार करते ना तेव्हा आता ती म्हणते की नाही, मला ना काहीतरी वेगळंच वाटतंय, पण मी दुसऱ्याकडे विचार करते का. त्यानंतर बाबांना ईश्वरीने सांगितलेलं असतं की चपातीचे काही लाडू असतात ना ते अर्णवला आवडतात, म्हणून बाबा ते लाडू करत असतात आणि अर्णवला ते स्वतःहून नेऊन देतात. अर्णव चिडतो की तुम्ही हे सगळं करून माझ्या जवळ यायचा प्रयत्न करू नका. तेच आता अंजली त्यांचं गाठोडं घेऊन येते. राकेशने सगळे पैसे त्यांच्या गाठोड्यात टाकलेले असतात आणि ती जेव्हा येते तेव्हा मात्र आता ते सगळे पैसे उघड करते. पण आता ईश्वरी बाबांवरचा आरोप कसा खोटा आहे हे सिद्ध करेल हे पुढील भागांमध्येच पाहायला मिळेल. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत टाटा बाय.